चला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल देखील करूयात. दोन कॉमेंटेटर्स आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुनील दादा गारे यांना देखील मी विनंती करेल आपण देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो सर्वांचं या दोस्ती चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. अर्थातच रुपेश बाबू घारे, चेतनजी चौधरी, अतुल देशमुख यांच्या नेतृत्वातून यांच्या कारकिर्दीमधून भरवण्यात आलेला हा दोस्ती चषकचा कारनामा, एक विक्रम घडवणारी ही स्पर्धा. सर्वांचाच मास्तेच्या शेवटच्या मॅचमध्ये ज्या ठिकाणी अकुलवाडी आणि त्यांच्या विरोधात परळी टीमच्या विरोधात असलेले हे क्रिकेटचं महायुद्ध. आदरणीय बाबूजी मांडे यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं थीम सॉन्ग यांच्या वतीनं आपण ऐकताय. खऱ्या अर्थानं त्यांच्या सुमधुर आवाजात पर्व तिसरेचं थीम सॉन्ग आपण ऐकताय. ते खऱ्या अर्थानं बाबू मांडे यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्षमय स्वागत एवन जोडी चषकामध्ये. अल्पेश आणि त्याच्या समवेत आपण या ठिकाणी पाहायला मिळेल. राकेश ही जोडी मैदानावरती दाखल झाले. सुदेश गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टीम देखील अगदी एकच वयोगटातील वाटते कदाचित टीम आपल्याला पाहायला मिळते अकुलवाडी. रसायनी परिसरातील हा संघ पाहायला मिळतो आणि एक सुधागड विभागातील परळी संघ पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. पहिला गोलंदाजी मार्कवर सुदेश पाहायला मिळतो. 5 षटकांचा सामना, त्याच्यातील P1 P2ची 2 षटके असतील. त्यानंतर ह्या बॉलवरती देखील खडे खडे प्रहार करण्याचा प्रयत्न अल्पच राहिला. बऱ्याचदा मोठ्या स्ट्रोकसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. खरं तर सुधागड विभागामध्ये मोठमोठे स्ट्रोक खेळले जातात. त्यामध्ये आपण पाहू शकतो आज शिवा दळवे देखील इन ॲक्शन पाहायला मिळतोय. पण प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्या ताकदीनं, तितक्या जोमानं, तितक्या जोशानं मैदानावरती कामगिरी करताना पाहायला मिळतोय सातत्यपूर्वक या विभागामध्ये अकुलवाडी टीम. ह्या बॉलवरती आडव्या फळीनं स्क्वेअर लेग लक्ष देऊन बॉल थांबत नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 30 यार्डचं क्षेत्र या ठिकाणी कव्हर केलंय. म्हटलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल चौकार. पुढचा बॉल खेळणार आहे. या बॉलवरती देखील क्षेत्र तेच, फक्त चेंडूची उंची बदलली आणि लांबी देखील तेच त्या ताकदीनं बदलली. बॉल फेकल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्या. लगातारचा दुसरा अल्पेक्षा बाट मधून आग ओकणारा प्रेक्षणीय येतोय षटकार.
16 धावा प्रगतीपथावरती आपल्याला इथं पाहायला मिळतात. या ठिकाणी अकुलवाडी टीम बॉलिंग करते, पण आता त्यांच्यावरती सुदेशवरती आक्रमण केलं जात आहे का प्रश्नचिन्ह पडला होता. तिसरा बनतोय का, बनला असता तर हॅट्रिक झाली असते. खरं तर या मॅचमधली अल्पेश दळवीच्या मैदानावरती 5 चेंडूंचा खेळ संपला आहे. 2 षटकार 1 चौकार 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात डॉट बॉल न झाली, त्यानंतर आला चौकार, त्यानंतर आले 2 षटकार, त्यानंतर आला हा डॉट बॉल येताना या ठिकाणी पाहायला मिळतात. अध्यक्ष मसे खरं तर या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेताना ते पाहायला मिळतात. त्या संभवित कमेंट्री बॉक्समध्ये मच्छिंद्र दादा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती हुक केलं, बॉलला चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल, उचलणे फेकी अडवणी केली आहे, 1 कंप्लीट केली जाईल. 1 पिनच्या आणखी काही मिळत नाही आहे. 1 जाव असेल. धावसंख्या देखील आकड्यानं बदल 17 धावा प्रगती पुस्तकावरती लागले जातात. चला कॅमेरामन विनंती असेल की जरा व्यासपीठावरती कॅमेरा फिरवा. कॅमेरामन विनंती असेल आपल्याला व्यासपीठावरती कॅमेरा फिरवा. व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर अर्थातच बाबू घारे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या समवेत वैभव घारे देखील पाहायला मिळतात. त्याचबरोबर मयूर दाबणे देखील पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत अजित देसाईला देखील पाहू शकता. त्याचबरोबर सुनीलजी घारे देखील पाहायला मिळतात. कल्पेश देशमुख देखील पाहायला मिळतात त्या ठिकाणी. आणि व्यासपीठावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहू शकाल या ठिकाणी मच्छिंद्र दादा हजारे आणि त्याचबरोबर निखेचे तुरडे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आदेश मसे देखील आणि त्याचबरोबर कर्जतचा वरिष्ठ समालोचक संदीपजी बोराडे देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण की वरिष्ठ समालोचक आहेत आणि आमचे समालोचक मित्रांनी तर त्यांना कर्जत टेनिस बॉल क्रिकेटचा अध्यक्षच बनवलं खऱ्या अर्थानं. खरं तर देसाई संघाशी अगदी आता त्यांचे जवळीक संबंध झालेत. या बॉलवरती आक्रमण केलंय, उंची जी असेल लांबी देखील तितकीच. बॉल थांबत नाहीये, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आपल्याला पाहायला मिळतोय पर्लीकरांचा बकासूर आणि त्याच्या बॅट मधून 6 धावसंख्येचा येतोय दर्जेदार षटकार. मच्छिंद्र दादा आमच्या समवेत या ठिकाणी आहेत. खरं तर संपूर्ण टीम मध्ये मच्छिंद्र दादा तुम्ही कदाचित सुनील घारेनंतर तुम्हीच सिनियर आहात. कदाचित सुनील घारेनंतर तुम्हीच सिनियर आहात. एकंदरीत या क्रिकेट खेळाबद्दल तुमचं मत काय? कारण की आता क्रिकेट खेळ इतका डेव्हलप होत गेला ना की प्रत्येक खेळाडूकडे 11 बॅट यायला लागल्या. कदाचित ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट सुरुवात केली असेल त्यावेळेस बॅट देखील नसेल किंवा एकच बॅट असायची आणि संपूर्ण गाव त्या बॅटवरती खेळायचा. आणि आता प्रत्येक चेंडू आपण हरवल्यानंतर नवीन देतो. आणि ज्यावेळेस पहिलेचं क्रिकेट आम्ही ऐकलंय, पाहिलं नाही पण ऐकलं जरूर की पहिल्याच्या क्रिकेटमध्ये बॉलचा अगदी गोठा व्हायचा पण तो दिवसभर त्या ठिकाणी बॉल वापरायचा. एकंदरीत त्या क्रिकेटबद्दल आपण काय बोलाल? काय एकंदरीत आपलं मत काय असेल खरं तर तुमचं? पंच डिसिजन का ऑनफिल्ड डिसिजन व्हाईट बॉल चाललं. नो आर्ग्युमेंट. अकुलवाडी टीम आपल्याला विनंती आहे विदाउट आर्ग्युमेंट गेम स्टार्ट करायची आपल्याला.
दिल्याची आपल्याला विनंती आहे की विदाऊट आर्ग्युमेंट आपल्याला गेम स्टार्ट करायची. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका ही आपल्याला विनंती, कारण की जो काही पंच डिसिजन देतील ना तो तुम्हाला मानावाच लागेल. आणि समोर जय पवार आहेत त्यामुळे म्हटलं की या ठिकाणी फर्स्ट स्लिपमध्ये आहे बॉल. यष्टरक्षक देखील इतका वेगावरती स्वार गोलंदाज असून देखील अगदी यष्टांच्या परफेक्ट मागे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही यष्टरक्षकाची एक खासियतच बनलेली आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर चेतन स्लायडिंग वर्क्स, त्याचबरोबर शिम्हा लक्ष्मी इलेक्ट्रिकल्स, ओम साई कंस्ट्रक्शन, SBFC, त्याचबरोबर रत्नमणी ज्वेलर्स, रायगड फुटवेअर्स, AP रिसॉर्ट, आदिल मोबाईल, दिवा अकॅडमी, जी लाईट, माउंटन व्यू फार्म, त्याचबरोबर गुरुकृपा नर्सरी, राजगुरू कलेक्शन, डीजा अजय अतुल, त्याचबरोबर ब्लू लगून, त्याचबरोबर श्रेया एंटरप्राइजेस आपल्याला पाहायला मिळेल. व्यंकटेश डेव्हलपर्स, ऐकवेरा क्रिएशन, त्याचबरोबर सपना डेव्हलपर्स, त्याचबरोबर पाल इलेक्ट्रिकल्स, त्याचबरोबर मालुसरी फार्म, स्टार टेनिस वर्ल्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. EV फार्म देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सगळा आमच्या पुरस्कर्त्यांचं सरसे स्वागत आभार असेल त्यांचं देखील. जबरदस्त मैदानाकडे ज्या ठिकाणी खरं तर मैदानावरती अल्पेश या नावाच्या खेळाडूंना मैदानावरती आता हैदोस मांडला आहे. नासाखत आहे या फटक्यामध्ये. खूप चांगला फटका सजवला. एक कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जातो. दोन अगदी सहज कंप्लीट केले जात आहेत. कोणत्याही प्रकारचा दडपण नाही आहे दोन्ही बॅट्समनमध्ये. अगदी रिलॅक्स माइंडेड, अगदी खुल्या डोक्यानं मैदानावरती खेळत आहेत, कारण की दुसराही षटकाची सरासरी त्यांनी अद्यापपर्यंत जमवली आहे. त्यामुळे एकदम फ्री माइंडेड खेळ त्यांच्यासाठी देखील खूप गरजेचं आहे. जितकं फ्री माइंडेड खेळणार तितकं धावसंख्येचा उच्चांक जास्त गाठण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि अर्ध प्रगती पुस्तकाचा नक्षा पाहिला तर 27 धावसंख्येपर्यंत जाऊन पोस्ट बॅटिंग करणारी पर्ली टीम. बॅक टू द बॉलर. पंचांनी खरं तर रेफर केलं की बॉल जमिनीला लागलाय की नाही यासाठी. बरोबर पंच. विठ्ठल नंबर चला या. आम्ही जे डांगरे सर बदलापूरचे खरं तर 3 वर्ष या स्पर्धेला ते लीड करतात पंचांच्या भूमिकेतून. रेफर केलाय पंचांकडे की बॅक टू द बॉलर. खेळाडूने डायरेक्टली झेल पकडली की नाही, की बॉल जमिनीवरती आदळला याकडे देखील लक्ष दिलं जाईल. जर जमिनीवरती आदळला असेल तर नो डाऊट असेल. आणि त्यानंतर जर कदाचित समोरून बॉल गोलंदाजाच्या डायरेक्ट हातामध्ये विसावला असेल तर खेळाडू असेल या ठिकाणी बाद. याच्यामध्ये देखील निर्णय नियम बरेचसे काही आता बनलेत, कारण की टेनिस बॉल क्रिकेट देखील आता खूप मोठ्या लेवलवरती येऊन पोहोचला आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा नुकतीच झालेली काही महिन्यापूर्वी आपण ISPL स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर रतन बुवा चॅम्पियन ट्रॉफी देखील पाहायला मिळाली. त्याचबरोबर मनोहरजी पाटील यांची ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळाली. उरण विभागामध्ये भरून झालेली ट्रॉफी, बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतात. नुकतीच आता पर्लीकरांची देखील स्पर्धेला सुरुवात होते. तब्बल 6 ते 7 दिवसांची त्यांची देखील स्पर्धा. उद्याच्या दिवसापासून कदाचित त्या स्पर्धेचा चालू झाली. कदाचित ती स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. सुप्रीमो ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळेल. चौक परिसरातील एक मोठी ट्रॉफी, ज्या ठिकाणी बरेचसे मोठमोठे संघ आपल्याला इतर पाहायला मिळतात. टेक्निशियन रूममध्ये खरं तर आता तास तपासणी चालू आहेत. आम्ही जे डांगरे सर टेक्निशियन रूममध्ये डिस्कस करतात. आता खरं तर टेक्निशियन टीमसोबत टेक्निशियन टीम देखील त्यांना सर पायाच्या पुढ्यात नेमका टप्पा पडलाय बॉलला. नॉट आउट. डॉट बॉल येतो या ठिकाणी. डॉट बॉलच्या सगळ्यांनी धावफलक शिरावलं जाईल. ते तब्बल 27 आकड्यावरती 27 धावसंख्या धावफलकावरती बाबू घारा देखील आता विचार करत असेल येणारे 2 दिवस अगदी सुखरूपपणे पार पडू देत, म्हणजे आम्ही या स्पर्धेतून सुटकेचा श्वास घेऊ शकतो. त्यानंतर व्यवस्थित आपल्या व्यवसायाकडे प्रत्येकजण वेळात वेळ काढून खरं तर या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमचे मामाश्री चेतनजी चौधरी, त्याचबरोबर अतुलजी देशमुख, लिगल डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली.
सेकंड ओव्हरचा लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटके या ठिकाणी संपुष्टात आलीत. त्याचबरोबर आमचे उपस्थित मान्यवर पंकजी देसाई आणि त्याचबरोबर प्रसादजी देसाई आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील या ठिकाणी सरसे स्वागत. पंच आपल्याला विनंती की मैदानावरती कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग होऊ देऊ नका. अजूनही येणाऱ्या वेळानंतर 3 मॅचेस आपल्याला खेळवायच्यात, तरी कृपया कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ देऊ नका मैदानावरती, आपल्याला विनंती आहे. त्यानंतर यानंतरची मॅच असेल देसाईपाडा विपक्ष तळेगाववाडी या 2 टीम दरम्यान घमासान युद्ध बॅटल खूप चांगलं रंगणार यात मात्र शंका नाही आहे. ऋतिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अल्पेश दलबे ऑन स्ट्राईक खेळाडू पाहायला मिळेल. राईट हँडेड बॅट्समन, बराचसा मोठे फडके खूप चांगले स्ट्रोक बनवतो. खरब चेंडूला तितक्यात चांगलं प्रत्युत्तर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या फळीने ह्या क्षेत्रामध्ये वारंवार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, कंप्लीट दुसरीचा प्रयत्न थोडा चुकीच्या दिशेने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. 2 प्रगतीपथाचा नक्षा बदल 29 धावसंख्या इथं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा प्रगती पुस्तकावरती पाहायला मिळतात या ठिकाणी. खूप चांगला फटका, खूप चांगला फटका, खूप चांगला फटका ॲक्शन रिप्ले मध्ये. या फटक्याला आपण पाहू शकता कशा प्रकारे खरं तर घडवलं बनवलं. ज्यावेळेस गोलंदाजानं स्टान्स घेतला, सुरुवात झाली गोलंदाजीला, चेंडू पडल्यानंतर खेळाडूंना देखील आपण पाहाल संपूर्णपणे शफल झाला. बॉडी बॅलन्स अगदी जमिनीपर्यंत लोळत असताना देखील फटक्याला कन्वर्ट केलं. खरं तर 4 धावसंख्येसाठी ही व्हिडिओ अगदी व्हायरल होईल यात मात्र शंका नाही आहे. चौकार बनलाय, चौकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र जम पोहोचले 33 या आकड्यावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय, जो चली तो सामने वाले की गर्दन, जो ना चली तो खुद की गर्दन. या बॉलवरती परफेक्ट मेकॅनिझम बनवणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. गुड टायमिंग, त्याचबरोबर शॉर्ट सिलेक्शन जरूर केलं होतं, पण प्रॉपर टायमिंग झालं नाही खेळाडूचं, आणि त्याच का कारणानं की हा बॉल बिट व्हावा लागला. या बॉलवरती प्रहार केला जातोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येणार आणि त्याच्या देखील आवाक्या बाहेर बॉल. 4 धावसंख्येसाठी जातोय चौकार. संदीप जे नवीन समालोचक खऱ्या अर्थानं तयार होतोय या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण बऱ्याचदा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील सहकार्य करायला हवं, कारण की त्यांनी देखील उल्लेख केला की तुम्ही कर्जत समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तर तुम्ही देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या छोट्या छोट्या समालोचकांना संधी निर्माण करून देणं हे तुमचं देखील एक रोल आउट बनतं खऱ्या अर्थानं. या स्पर्धेमध्ये नाही, बाकी येणाऱ्या आगामी स्पर्धेमध्ये देखील एखाद दुसरा दिवस तरी तुम्ही त्यांना देणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. कारण की आम्ही तरी निवृत्त झालो या क्षेत्रातून. तुम्ही कधी निवृत्ती घेताय हा प्रश्नचिन्ह देखील आता आमच्या मनामध्ये पडला आहे. मैदानावरती पाण्याची पूर्तता करा. तीन षटकं झाली आणि धावा झालं प्रगतीपथावरची तब्बल
38 प्रगती पुस्तकावरती येताना या ठिकाणी पाहायला मिळतात. उर्वरित 2 षटकं बाकी असणार आहेत. पाण्याची पूर्तता करा, पाण्याची. जर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर कृपया विनंती आहे की जसजसे नवीन अपडेट जर तुम्हाला या चॅनलचे हवे असेल तर कृपया पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून ज्याच्या वेळेस लाईव्ह स्पर्धा असेल किंवा एखादा अपडेट या चॅनलवरती येईल तो जेणेकरून प्रथमतः तुम्हाला पहिली पाहण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा. एक कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न 2 सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 4थ्या षटकाची सुरुवात. विराजला खरं तर 2 षटकं 1 शॉट. एक जाब असेल, क्षमा असावी या बॉलवरती. 1 धावसंख्या. धावसंख्येत 1 आकड्यानं केला जाईल बदल आणि जाऊन पोहोचेल तिथं तब्बल 39 आकड्यावरती. या बॉलवरती देखील आक्रमण केलंय. एफर्ट्स खूप चांगले होते क्षेत्ररक्षकाच्या, त्याच्या देखील आवाका बाहेर बॉल गेलाय. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. बॅट्समन मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. एकीकडे आपण पाहाल अल्पेशला, त्याच्या समवेत रुपेश, दोन्ही नाबाद पारी खेळण्याचा आता प्रयत्न असेल. राकेश त्यावेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर विराज गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील द्वितीय संघ कोट्यातील 4थं षटक घेऊन येतोय. पण आता मैदानावरती आपण पाहताय अल्पेश नावाचा व्यक्ती बराचलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी अल्पेशच्या बॅटमधून षटकार. प्रगतीपथावरती तब्बल 51 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या बॉलवरती देखील विकेट लागली जाते की काय, यस पंचांनी डेफिनेटली खेळाडू झालाय, बाद स्वतःहून आलाय मैदानातून बाहेर. अल्पेश आता परतलाय.
नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाला. शिवा दळवी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या समवेत आता राकेश मैदानावरती पाहायला मिळते. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये हाताळत आहेत हे देखील पाहणं तर खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार, कारण की 51 झालं 65 पर्यंत जाण्याचा मनसुबा या दोन खेळाडूंचा जरूर असेल. शेवटचं षटक रितेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रितेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांच्या वधूबाई एसटीना शेवटचा डूट आहे. रेड जिंका किंवा मारा, पण दावा या ठिकाणी कराच. याच मनसुबाने या ठिकाणी हलक्या हातानं फ्लिक केलं, ग्लास केलं. बॉलला चेंडूखाली क्षेत्ररक्षक धावतायत जीवाच्या कंठानं, पण बॉल थांबत नाहीये. बॉल जातो बंडू लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी शिवाच्या बॅटमधून आल्या आल्या चौकार ठोकलाय. चौकारानं धावा झाल्या. तब्बल 56 धावसंख्या प्रगतीपथावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बॅट्समन शिवा 2 चेंडूंमध्ये 5 जमवल्यात. पूर्णपणे सफल झाला खेळाडू शिवा. पूर्ण सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न जरूर होता, पण हुकलाय. गोलंदाजांना टप्पा बदलला. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. थोडासा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झालाय खरं तर, कारण की मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं की चौकार देखील आलाय. त्यानंतर गोलंदाज देखील शांत बसणार नाही आहे. काही ना काही एक उपाय तरी काढेल, एक नवीन पांजरा तरी आजमावेल मैदानावरती. चौकार आली, त्यानंतर आले डॉट बॉल. प्रेशर क्रिएट असेल खरं तर गोलंदाजाच्या अंगावरती देखील जिम्मेदारी आहे. या ठिकाणाहून जर 20-15 धावसंख्येचं आपलं षटक पडलं तर धावसंख्या खूप मोठी होईल. ह्या बॉलवरती देखील हलक्या हातानं फर्स्ट अँड सेकंड स्लिपमधून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शिवा दळवीच्या बॅटमधून येतोय दुसरा चौकार. पंचांकडे अपील. मग त्यावेळेस ते पारितोषिक ह्या बॉलवरती देखील आक्रमण केलं जात आहे, पण त्यावरती खेळाडू आहे त्या ठिकाणी. पकडली असेल, संपला बॅट्समनचा खेळ. आयोजक त्याचबरोबर एक
समालोचक देखील आपल्याला पाहायला मिळतो. जलसो चषक बाबू गारे ज्यावेळेस यांनी ठेवलं होतं ना त्यावेळेस RV11 आयदेवी वडूनवगड टीमनं त्या ठिकाणी प्रथम क्रमांक देखील मारलेला आहे त्यांच्या स्पर्धेमध्ये. लास्ट बॉल ऑफ इनिंग डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 5 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. 5 षटकांच्या अंतिम प्रगती पुस्तकावरती 10 येऊन पोहोचल्या. 17, 9, 11, 14 आणि 8 असं समीकरण 5 षटकांचं झालं. तब्बल धावसंख्या जमवलं. 60, 61 धावसंख्येची गरज 30 बॉलमध्ये करायच्या तथा 61 धावसंख्या होत आहेत का याच्याकडे देखील आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. पण आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा. या ठिकाणी दोस्ती ग्रुप आयोजित एवन जोडी चषक 20-25 कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया थोडं परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सर्वांच्या समोर जोडले जातील या कर्जत विभागातील एक वरिष्ठ समालोचक अर्थातच संदीपजी बोराडे. चला टॉस केला जाईल. या ठिकाणी इनिंग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे जे हनुमान देसाई पाडा आणि त्याच्या विरोधात तलेगाववाडी 4 षटकांची मॅच असेल. दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची आणि आमचे सुप्रसिद्ध गायक वैभवजी गारे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि अर्थातच आमचे मयूर सर प्रख्यात पकवाज वादक हनुमान देसाई पाडा टीम आपला कॅप्टन पाठवा प्लीज. रॉय चला आपण या लवकर. चार ओव्हरची नेक्स्ट मॅच असेल. सेकंड राऊंड. रॉय जरा स्पीडअप करा. टॉस केला जातोय वैभव दादा यांच्या शुभ हस्ते. सेकंड राऊंड मधील पहिला सामना 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही कॅप्टन या गोष्टीकडे लक्ष द्या. टॉस जिंकलाय तलेगाववाडी टीमनं आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. वॉन द टॉस टीम तलेगाववाडी अँड सिलेक्टेड द फील्ड फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं या मॅच मध्ये देसाई पाडा या संघाला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे जिथे कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील अर्थातच कर्जत असोसिएशन समालोचक अध्यक्ष संदीपजी बोराडे सर. यस थँक्यू. जाऊया मॅच कडे. चांगला स्ट्रोक यावेळी अक्कलवाडी टीम कडून पाहायला मिळतोय परंतु पहिल्याच फटक्यामध्ये इलेक्ट्रिसिटी वायर ज्याचा परिणाम या ठिकाणी भोगावा लागलाय. काल सुद्धा असंच एक प्रकार पाहायला मिळाला. तिथे सुद्धा झेल ड्रॉप झाला होता.
2 धावा धावफलकावरती येतील. सलामीची जोडी आपण पाहतोय. रितेश आणि त्याच्या समवेत प्रथम ऋतिक गोलंदाजीला आले होते. पहिल्याच बॉलवरती हुकमी एक्क्याची गोलंदाजी साकारत असताना यावेळी मात्र धोका निर्माण झाला होता. फलंदाज रितेशला चांगला फटका केलाय. गॅप शोधले. गॅपचं सिलेक्शन चांगला आहे परंतु बॉल थांबत नाहीये. क्षेत्ररक्षकांमध्ये लागलेल्या शर्यतीत आता मात्र क्षेत्ररक्षक जरूर जिंकलाय आणि इथे सुद्धा दुहेरी धाव कन्वर्ट केली गेली आहे. अगदी गरंगळत बॉल मात्र सीमारेषेजवळ जात होता. तदनंतर एक चांगले एफर्ट वापरले गेले. टार्गेट मात्र या ठिकाणी सेट झाला 61 धावसंख्येचं. .20च्या सरासरीने अकुलवाडी टीमला मैदानात धावा कुटायच्या आहेत. समोर आपण पाहतोय मितान शिलेवान परली टीम आणि इथे पहिला झटका बसलाय. रितेशला परतावं लागतंय. धोक्याची घंटा म्हणायला हरकत नाहीये कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर त्या बॅटिंग लाईनला मैदानात इन्व्हाइट करावं लागेल ते अकुलवाडी टीमला. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर निखिल 11 अकुलवाडी आणि एकीकडे मितांश 11 परली टीम. या दोन संघादरम्यान हा संघर्ष जरूर आहे परंतु बॅटिंग लाईन काही सुंदर आली आहे. पहिल्या इनिंगमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी चढता उतरता अनेक धावसंख्येचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. आर्यन न्यू बॅटर मैदानात दाखल झाले. सर्वांना विनंती आहे की जरा आपण आपले बॅटर तयार ठेवा अकुलवाडी टीम कारण वेळेची पार बचत करणं गरजेचं आहे. कारण पहा आत्तापर्यंत पहिल्या फेरीचा खेळ चालू आहे आणि एकीकडे तुम्ही पाहायला गेलं टायमिंग 2:09 झालेत. म्हणजे विचार करा इथपर्यंत मॅचेस संपुष्टात यायला पाहिजे होत्या परंतु आपला येण्याचा विलंब सगळा प्रकार वेगळा पाहायला मिळतोय. परंतु जाऊया अगदी आयोजकर्त्यांच्या संयमाची एक परीक्षा मी म्हणेल. चांगला फटका पुन्हा एकदा पाहतोय आपण. सिली ऑफ रिझनमध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. अनिल कोळी बॉल खाली जरूर होते. प्रयत्न केला गेला. अगदी जसं म्हटलं जातं ना की सुधागड तालुक्यातील एक धगधगती तोफ समालोचन जगतातलं एक फार मोठं नाव आहे अनिल कोळी. परंतु या ठिकाणी आता परली टीमसाठी मैदानात योगदान देताना दिसून येत आहेत. त्रिफलाची दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा मी नक्की म्हणेल की या मितान शिलन परले टीमने धावा संख्या उभारली जरूर परंतु तदनंतर तुम्ही विचार करायला गेला तर इथे वाईटचा इशारा आलाय. तदनंतर आपण पाहायला जर गेलं तर या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यावेळी करावा लागेल अकोलवाडी टीमला. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अद्यापर्यंत आपण पाहतोय 5 बॉलचा तरार संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 6 आकड्यावरती. 12.20च्या सरासरीने धावा कुठत असताना 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. तिसरा हादरा.
निर्माण झालाय. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलात तर एक सलामीची जोडी जेव्हा तंबूच्या आसऱ्याला येते ना, बाकीच्या येणाऱ्या बॅटरवरती तितकंच प्रेशर क्रिएट केलं जातं आणि तसा प्रकार गोलंदाजीच्या स्वरूपात मितांश इलेव्हन पर्ली टीम कडून पाहायला मिळतोय. स्पीडअप करा पर्ली टीम, विनंती आपणास. सातत्यपूर्ण फिल्डिंग सेट करणं आणि त्यातूनही मीटिंग मग त्रासात याल. चांगला फटका, अगदी दिशा दिले, डिफाईन लाईक रिझन, येतोय तो मात्र चौकार. चौकार आला. एक आशेचा किरण जागृत करणारे बॅटिंग लाईन मैदानात आणणं अपेक्षित असताना दुसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलवरती हा चौकार आहे. परंतु इथे अगदी सातत्यपूर्ण मोठी फटकेबाजी जरूर करावी लागेल. मी म्हटलं की 12.20च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. पहिल्या षटकात त्या धावा फार कमी आल्या, तिथे विकेटचा सातत्यपूर्ण पतन पाहायला मिळालं. महत्त्वपूर्ण 3 विकेट तंबूच्या आसऱ्याला जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु 6 धावा त्यावेळी धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये पुरेपूर फायदा हा घेणं अपेक्षित असताना सांघिक कोड्यातलं दुसरं षटक आपण पाहतोय. अगदी अचूकरित्या स्पेल हाताळतोय आता अल्पेश दळवी. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती चौकार थोडा निराशाजनक त्याला देऊन गेला, परंतु त्याच्यानंतर मात्र बॅटिंग लाईन साकारत असताना एक व्हेरिएशन आता या दुसऱ्या बॉलवरती त्याने आणलं आणि त्यानंतर बॉल पिचिंग केल्याच्यानंतर सरळ कीपरच्या हातात थोडासा अतिरिक्त बाउन्स करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पुढचा बॉल फटका टॅप करून केले गेलेत. बॅक टू बॉलर. इथे फॉलो थ्रू मध्ये एक क्षेत्ररक्षण जरूर सजवलंय. डॉट बॉलची संगत आहे. चला जरा स्पीडअप करा प्लीज. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटकडे बॉलला ट्रॅव्हल केलाय. एकेरीत धाव कंप्लीट पाहायला मिळतीये. संत गतीने आता अकोलवाडी टीमला मैदानात चालणार नाहीये, कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेला तर एक धावसंख्येचा मोठा डोंगर आहे. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये सरासरी आली नाही, त्यानंतर दुसरं षटक तितकंच इकॉनॉमिकल पाहायला मिळतंय, कारण पहिल्या बॉलवरती चौकार येऊन सुद्धा अल्पेश दलबीने मैदानात कमबॅक केलंय. न्यू बॅटर आपण पाहतोय मंगेश सध्या स्ट्राईक वरती आहेत. चांगला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय गती परिवर्तन. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला, जिथे मात्र यशस्वीता जरूर पाहायला मिळाली गोलंदाज अल्पेश दलबीकडून. डॉटची संगता करत असताना 5 बॉलचा थरार संपवलाय. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन सुद्धा खर्च केल्या त्या धावा मात्र 5. सुंदर गोलंदाजी. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शिवा मात्र कोणतीही चुकी करत नाही आणि इथे मात्र बॅटरला परतावं लागतंय. चौथा हादरा लागलाय निखिल 11 अकोलवाडी टीमला. 2 षटकात
तिसरं षटक राकेश हा गोलंदाज. चांगला बॉल, डॉटची संगता जरूर केली जाते. मंगेश आपण पाहतोय. विराज इथे बाईच्या स्वरूपात या 4 धावा जरूर येतील. सातत्यपूर्ण चुकी, कारण मी म्हटलं होतं की धावा मैदानावरती क्रिकेटच्या जगतात कशा येऊ द्यात, तर येणं अपेक्षित आहेत. मग शरीराला लागून येऊ द्या, नंतर बॅटला न लागता येऊ द्या, बॅटला लागून येऊ द्या, परंतु धावा अपेक्षित आहेत. आणि तसाच प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. एक नशिबाचा चौकार एवढी अक्कलवाडी टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. 4 धावींच्या मदतीने टोटल पुढे सरकले, जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 15 हे आकड्यावरती. चांगला स्ट्रोक. एक संधी तुम्ही मैदानात निर्माण करून द्यायची नसते. क्रिकेटमध्ये तशा संधी निर्माण केल्या तर त्याचा फायदा समोरचा जरूर उचलताना दिसून येतो. एक बाईचा चौकार काय आला, संधी निर्माण केली आणि इथे आलाय खणखणीत दणदणीत षटकार राकेशच्या गोलंदाजीवर. डायरेक्ट हिट आणि यावेळी मात्र फलंदाज होईल बाद. चौकार, त्यानंतर मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपातली विकेट पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट बॉल. कॉटन गोल्ड. अगदी मी तर म्हणेल याही बॅटरला परतावं लागतंय. संधी निर्माण केली जाते आणि सातत्यपूर्ण आपण पाहतोय थोडं प्रेशर क्रिएट झालंय ते मात्र अक्कलवाडी टीमवरती, आणि त्या प्रेशरच्या वर मात्र जाऊन क्रिकेट करायचं होतं मैदानात, परंतु तो खेळ काही आला नाही. आणि एकीकडे तुम्ही पाहायला जर गेलं तर मात्र तो प्रेशर फार त्रास देऊन जातोय आता अक्कलवाडी टीमला. पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. अनिल कोहली स्वतः बॉल खाली येतील आणि इथे आही झेल टिपला जातोय. विकेट नंबर 7. बॅक टू डगआउट. 7वा हादरा लागलाय अक्कलवाडी टीमला. तीन ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील सुदेश. बाबूजी मांडे, आपणास विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. अर्थातच त्यांचं एक वैशिष्ट्य आतापर्यंत मी पाहिलंय, सातत्यपूर्ण गावासाठी त्यांचं फार मोठं मुलाचं योगदान आहे आणि या दोस्ती ग्रुपसाठी सुद्धा त्यांचं फार महत्त्वपूर्ण योगदान आहे. ज्या ध्वनी लहरी तुम्ही ऐकता या स्पर्धेचं थीम सॉन्ग ते मात्र त्यांच्या आवाजात जरूर पाहायला मिळतंय.
डायरेक्ट हिट केला गेला. याही विकेटला रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल. सुदेशला या ठिकाणी परतावा लागेल. विकेट नंबर 8. नेक्स्ट मॅच जानवान देसाईपाडा आणि त्यांच्या विरोधात तलेगाववाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या निर्णयावरती आपण त्वरित अंमलबजावणी करायची. आठ विकेटचं पतन अद्यापपर्यंत पाहायला मिळालंय. अल्पेश दलवी. वाईडचा इशारा. अंपायर डिसिजन. एक अतिरिक्त धावसंख्या. मी तर म्हणेल बुडत्याला काठीचा आधार, परंतु याच काठीच्या आधाराने आता मोठी फटकेबाजी मैदानात करणं अपेक्षित आहे. कारण 22 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या गेल्यात. 11 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट आहे, मी मगाशीच म्हटलं की अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट, अनिश्चितता भरलेला खेळ. कधी कधी 6 बॉलमध्ये 2 धावा सुद्धा झालेल्या नाही आहेत, तर कधी कधी 6 बॉलमध्ये 46 धावा सुद्धा धावफलकावरती झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. हा क्रिकेटचा नजारा आहे. कारण कधी कोणाचं पारडं जड होईल याचा बाकीत केवळ तुम्ही करू शकता, अंदाज बाळगू शकता, परंतु तेच अंदाज सत्यात उतरतील क्रिकेटच्या मैदानावरती हे सांगू शकत नाही. इथे फटका सजवलाय स्वीपर रिझनला आणि आल्यात ते मात्र या ठिकाणी एकच धाव. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले, जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. अल्पेश दलवीचा नेक्स्ट बॉल. इथे डॉट आलाय. जसं डॉटचं समीकरण, विकेटचं समीकरण वाढत जाईल तोपर्यंत ही मॅच मात्र अगदी कठीण परिस्थितीकडे अकोलवाडीला घेऊन जाईल. हा चांगला फटका, उशिराने सुचलेलं शहाणपण मी तर म्हणेल. यावेळी सिक्सर येतोय. सिक्सरच्या मदतीने टोटल पुढे सरकले 29 आकड्यावरती.
सामना इंडियाच्या विरोधात पाकिस्तान. चर्चा तीच करणार आहोत आपण, कारण इथे वाईट आलाय एक आशेचा किरण अजूनही. कारण ती मॅच कोण विसरेल, पहिला 2020चा वर्ल्ड कप जो टीम इंडियाने जिंकला. जोगिंदर शर्मावरती विश्वास दाखवला गोलंदाजीतला आणि श्रीसंतने पकडलेली ती कॅच, कोण विसरेल ती मॅच. शेवटची विकेट होती त्यावेळी ती मिसबा उल हकची आणि त्यावेळी चौकार मारण्याच्या नादात बाउंड्री लाईनवरती श्रीसंतने पकडलेला तो झेल. इथे सुद्धा डॉट आलाय. आता सामन्यातली एक औपचारिकता शिल्लक आहे. सामन्यावरची पकड मजबूत केली गेली. इथे एक धाव जरूर आली आहे. सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक आहे. एक चांगला खेळ पहिल्या फेरीमध्ये अकोलवाडी टीमचा पाहायला मिळाला, परंतु इथे ऑल आउट मॅच इथे फिनिश होते. मिताल शिलोन